नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पशुखाद्य नेमकं कोणतं वापरावं असेच बरेच जणांना प्रश्न असतात. जो दूध व्यवसाय करत असतो त्याला तर हा मुख्य प्रश्न असतो की दूध वाढीसाठी कोणतं फीड चांगलं ठरेल आपल्याला. आणि त्या शोधात आपण आज आलेलो आहोत कृष्ण ॲग्रो फीड भुंज या ठिकाणी. आपल्यासोबत ताई आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ की कसं त्यांचं प्रोडक्ट तयार होतं, कोणतं कोणतं त्यांच्याकडं प्रोडक्ट आहेत, संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ताई नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला तर तुमच्याबद्दल परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव मधु ऋषिकेश जगताप. माझं MBA झालेलं आहे. मी बँकमध्ये जॉब करत होते आणि आता मी हा व्यवसाय सुरू करून 1 वर्ष झाले. तर आता आम्ही सक्सेसफुली हा व्यवसाय रन करतोय. तर मला सांगा की तुमचं शिक्षण झालं आहे MBA. मग या व्यवसायाची संकल्पना कशी सुचली, का वाटलं की आपण सुरू करायला पाहिजे व्यवसाय? आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जनावरांचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे, तर त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की आपण एक कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग हा व्यवसाय चालू करावा. त्याच्यानंतर मग आम्ही जे सॉईल टेस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा मी केल्या बऱ्याच ठिकाणी. आपल्या भागातलं खूप ठिकाणी आम्ही सॉईल वगैरे कलेक्ट करून मग त्याचं टेस्टिंग वगैरे केलं. त्यात कळालं की आम्हाला फॉस्फरस डेफिशियन्सी आपल्या सॉईलमध्ये जास्त आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की आपल्याच भागातलं रॉ मटेरियल वापरून आपल्याच इथं फीड तयार करून आपल्या भागात जनावरांना देण्यात यावं. म्हणून आम्ही मग ह्या पद्धतीने हा व्यवसाय चालू केला. सुरुवात करताना मला सांगा की तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या, म्हणजे आपण सुरुवात नवीन करतोय, त्याचं रॉ मटेरियल असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतील, त्यासाठी कोणत्या अडचणी आल्या तुम्हाला? अगदीच रॉ मटेरियल घेताना सुरुवातीला तर चांगल्या प्रतीचं रॉ मटेरियल निवडणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर चांगल्या प्रतीचं रॉ मटेरियल शोधताना सुरुवातीला साहजिक आम्हाला अडचणी आल्या. त्याच्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये ऑलरेडी बऱ्याच मोठ्या कंपन्या होत्या, तर त्याच कंपन्यांना आपल्या पण कंपनीच्या जे प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट त्या कंपनीच्या प्रोडक्टला तोडीस तोड म्हणजे देताना आम्हाला सुरुवातीला अगदीच त्रास झाला. पण आता अगदीच नॉर्मल आहे. आता मला सांग की मग या व्यवसायाची सुरुवात कधी झाली तुमची? 2 एप्रिल 2025ला आम्ही ओपनिंग घेतलं. 1 वर्षापूर्वी सुरुवात झाली आपल्या व्यवसायाची. आता सुरुवातीला महत्त्वाचं, तुम्ही पूर्ण चालू केलं, जी मशिनरी असते ती खरेदी वगैरे कुठून केलं, कसं नियोजन केलं? सर्वात पहिल्यांदा जेव्हा आमचं एक डिसाईड झालं की आता आपल्याला कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करायचं, त्याच्यानंतर आम्ही ट्रेनिंग्स वगैरे घेतले होते, जे की ऑनलाईन ट्रेनिंग्स, ऑनलाईन ऑफलाईन आम्ही खूप ठिकाणी इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतले होते की ॲनिमल न्यूट्रिशन्स कसं असायला हवं, फीड कसं असायला हवं, हा सगळा पूर्ण आम्ही स्टडी केला. त्याच्यानंतर जेव्हा आता आम्हाला मशीन्स घ्यायचा जेव्हा वेळ आली तेव्हा मशीनसाठी आम्ही खूप कंपन्या बघितल्या, कारण त्यातलं जे मटेरियल आहे, जे SS मटेरियल मॅन्डेटरी असतं, तर ते मटेरियल्स ते चांगल्या प्रकारचं मटेरियल, बॉयलर्स, कारण आम्हाला स्टीमर्स आणि बॉयलर कंपल्सरी हवा होता. मग त्याच्यानंतर आम्ही श्रीराज ॲग्रोटेक म्हणून पुण्याची कंपनी आहे भोसरीमध्ये, आम्ही त्यांच्याकडून मशीन परचेस केलं. मशीन वगैरे झालं, सुरुवात केल्यानंतर पहिलं ट्रायल कुठं मारलं तुम्ही? सगळ्यात पहिला ट्रायल तर आम्ही साता रोडमध्ये, कोरेगावमध्ये, वाईमध्ये, बावधनमध्ये जे मोठे मोठे गोठे आहेत तिथं पहिल्यांदा आम्ही प्रोडक्टचे सॅम्पल दिले होते. तर जेव्हा सॅम्पल आम्ही दिलं होतं तर सुरुवातीला आमच्या गोळीची साईज 6 mm होती. आणि आता मार्केटमध्ये ज्या गोळ्या चालल्यात त्या जनरली सगळ्या गोळ्यांची साईज जी आहे ती 4 mm विथ फ्रॅग्रन्स असतात, कारण वेगवेगळ्या कंपन्यांचे चॉकलेट फ्लेवर्स आहेत, व्हॅनिला फ्लेवर्स आहेत. तसं आपल्या गोळीला एकदम मोलायसिसचा स्मेल आहे फक्त. तर मग आम्ही ट्रायलला अशा ठिकाणी दिलं होतं, जे मोठे मोठे गोटे आहेत तिथं आम्ही ट्रायलला दिले होते सॅम्पल्स. मग तो सुरुवातीचा जो फीडबॅक होता तो कसा होता? फीडबॅक सुरुवातीपासूनच उत्तम होता. फक्त मग सुरुवातीचा प्रॉब्लेम आमचा होता की आमचं पॅकिंग चांगलं नव्हतं, म्हणून बऱ्याच कस्टमरचे कंप्लेंट्स होते की रिझल्ट चांगला आहे पण तुमचं पॅकिंग चांगलं नाहीये, कारण आमची पण सुरुवात होती. तर त्याच्यामुळे खूप लोकांचा हा फीडबॅक होता की तुमच्या फीडला स्मेल नाहीये, कारण आता ते जर बऱ्याच ज्या कंपन्या ऑलरेडी मार्केटमध्ये त्यांच्या फीडला स्मेल आहे, तर आपल्या फीडला तसा फक्त एक मोलायसिसचा नॅचरल फ्रॅग्रन्स होता. तर त्याच्यामुळे मग ते शेतकऱ्यांची ती एक कंप्लेंट होती की तुमच्या फीडला स्मेल नाहीये. त्यानंतर गोळीची साईज मोठी आहे, 6 mm आहे, त्यामुळे ते खाद्य लवकर संपते असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही पूर्ण परत मशीनमध्ये थोडे चेंजेस केले आणि ती साईज परत आम्ही ती 4 mm केली. आता महत्त्वाचा प्रश्न येतो की बऱ्याच मार्केटमध्ये कंपन्या आता आपल्याला बघायला मिळतात पशुखाद्यासाठी. मग एवढ्या मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी तुमचे कोणते प्रयत्न असतात?
आम्ही क्वालिटीवर जास्त भर देतोय. आम्ही इथं पूर्णपणे प्रत्येक शेतकऱ्याचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही ज्यांना ज्यांना आमचं प्रोडक्ट दिलंय, आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या टचमध्ये की रिझल्ट कसा आहे काय, तर अपडेट राहण्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे की रिपीट ऑर्डर येणं पण महत्त्वाचं आहे. तर तसं आम्ही अपडेट राहतोय. अजून आम्ही डिजिटल मार्केटिंग थ्रू पण आम्ही अपडेट राहतोय बऱ्याच ठिकाणी. तर मला सांगा की आपण इतर ज्यावेळेस एखादा शेतकरी एखादं पशुखाद्य निवडायचं ठरवतो त्यावेळेस त्याच्याकडे आधीपासून एखादं पशुखाद्य असतं. जसं की तुम्ही मला मगाशी सांगितलं की 1 वर्ष झाले, पण बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आधीपासून आहेत. मग त्यांनी कसं ते मग आपलं ठरवावं का की आपण नवीन पशुखाद्य घेताना त्यांनी कोणता विचार करून घेतला पाहिजे आणि कसं नियोजन केलं पाहिजे त्यांनी? जेव्हा नवीन पशुखाद्य एखादा शेतकरी घेतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तर शेतकरी आजकाल सगळ्यात बघतात की तुमचं प्रोटीन इंटेक किती आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर लाईव्हिस्ट आहे का, त्यामध्ये टॉक्झिन बाइंडर युक्त खाद्य आहे का, ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. मेन पॉईंट तुमच्या खाद्यामध्ये युरियाचं प्रमाण किती आहे, कारण युरियाचं प्रमाण जर तुमच्या खाद्यामध्ये जास्त असेल तर ते जनावरांना गाभण राहायला त्रासदायक असतं. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी विचारात घेऊन मग ते खाद्य खरेदी केलं पाहिजे. मला सांगा की आपल्या ह्याच्यामध्ये खाद्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत? आपल्या खाद्यामध्ये मका आहे. सगळ्यात सुरुवातीला जास्त प्रमाणात मका, शेंगदाणा पेंड, राईस DDGS, मेज DDGS आहे, DORB आहे, राईस पॉलिश आहे, त्यानंतर सोया DOC आहे, मोलायसिस आहे, मिनरल मिक्सचर्स, लाईव्हिस्ट, म्हणजे जे आपण जेवढा पूर्ण आहार देतोय ते प्रॉपर पद्धतीनं त्यांच्या बॉडीमध्ये डायजेस्ट होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण त्याला लाईव्हिस्ट देतो. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची विषबाधा होऊ नये जनावरांना म्हणून आपण त्यामध्ये टॉक्झिन बाइंडर ॲड केलेलं आहे. म्हणजे आपलं खाद्य, आपले जेवढे सगळे प्रोडक्ट्स आहेत सगळे टॉक्झिन बाइंडर युक्त खाद्य आहे आपलं. दूध वाढीसाठी जसं की फॅट असेल, SNF असेल, त्याच्यासाठी बऱ्याच जणांचे प्रयत्न चालू असतात. मग त्याच्यावर उपाय आपल्याकडे आहेत का? त्याच्यासाठी आम्ही फॅटसाठी आपल्या फीडमध्ये जास्त एक तर लाईव्हिस्ट यूज केलं आणि लाईव्हिस्ट यूज केल्यानंतर आम्ही त्यामध्ये शेंगदाणा पेंड आणि कॉटन DOC जेव्हा जास्त प्रमाणात यूज करतो तर त्यामध्ये नक्कीच फरक दिसतो. तुमची जी फॅट असेल ती फॅट इन्क्रीज होते. एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये येतो की खाद्य शेतकरी आपल्या गुरांना देतोच, पण खाद्य भिजवून द्यावं की कोरडं, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये असतो. मला सांगा की आपलं हे खाद्य कसं दिलं पाहिजे? आपण प्रत्येक शेतकऱ्याचं चाऱ्याचं नियोजन हे वेगळ्या प्रकारचं असतं. तर त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की सुक्या प्रमाणातच, कारण जेवढं सुकं त्यांच्या पोटामध्ये जाईल तेवढं त्यांचं पाण्याचं इंटेक जास्त होईल. तर त्याच्यामुळे आम्ही सांगतो जेवढं खाद्य सुक्कं द्याल तेवढं चालेल, पण अगदीच काही जनावरांना भिजून घालायची सवय असते तर आम्ही अगदी सांगतो तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही देऊ शकता. मगाशी जसं की तुम्ही म्हटला की सुरुवातीपासून चांगला फीडबॅक आहे, कस्टमर सॅटिस्फाय आहे याच्यावर, पण एखादी निगेटिव्ह फीडबॅक कोणता आला आणि जो की टर्निंग पॉईंट ठरला तुमच्या या पशुखाद्यासाठी? निगेटिव्ह पॉईंट म्हणजे एक फॅटचा पॉईंट होता, कारण सुरुवातीला अगदीच दूध वाढत होतं पण फॅट नव्हती. मग त्याच्यानंतर आमचे जे न्यूट्रिशनिस्ट आहेत मग त्यांच्यासोबत आम्ही प्रॉपर डिस्कशन केलं तेव्हा आम्हाला एक समजलं की फॅटसाठी मग आम्हाला काय करता येईल फॅट इन्क्रीज होण्यासाठी. कारण 1-2 ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की तिथं त्यांचं दूध वाढलं 1-2 लिटरने अगदीच 1 ते 1.5 आठवड्यात, पण फॅट अगदीच 3-3.5 अशीच लागत होती. म्हणून मग आम्ही त्यात शेंगदाणा पेंड्याचं प्रमाण वाढवलं, कॉटन DOC वाढवली आणि त्याच्यानंतर 1-1.5 आठवड्यात जेव्हा ह्या गोष्टी वाढवल्यावर आम्ही परत तिथं सॅम्पल दिले आणि परत दुधाचं त्यांना फॅट वगैरे चेक करायला लावली तर नक्कीच फॅटमध्ये इन्क्रीज झालं होतं तेव्हा. आता आपलं हे प्रोडक्ट कुठे कुठे जातं, कसं जातं? वाई तालुका, कोरेगाव तालुका, लोणंद, इकडे बऱ्यापैकी आपलं खाद्य आपल्या भागात पूर्णपणे जाते. आपले डीलर्स वगैरे आहेत आणि आता अगदी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाते. अगदी लातूर, नांदेड, नाशिक, विदर्भ, संभाजीनगर, अगदी तिथपर्यंत आपलं खाद्य जातं. रिटेलमध्ये चांगला प्रतिसाद आहे का होलसेलमध्ये जास्त मिळतात? रिटेलमध्ये पण आहे आणि होलसेल दोन्हीमध्ये आहे. एखाद्याला पाहिजे असेल तर ते प्रोसेस काय आहे नक्की? प्रोसेस जो आपल्या डीलरशिपचा फॉर्म आहे, ऑब्व्हियसली रिटेलसाठी तर काही प्रोसेस नाही आहे, कारण जे डिरेक्टली, कारण आम्ही इथून पण आउटलेट ठेवलेला आहे, डिरेक्टली इथून पण परचेस करू शकता. आणि जर डीलरशिपचा जो क्रायटेरिया आहे की फॉर्म्स आहेत, पेमेंट टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, मग त्या कंडिशन्सच्या जे आहेत आपले पॉईंट्स अकॉर्डिंग टू ते आहेत ची प्रोसेस. मला सांगा की महत्त्वाचा प्रश्न येतो की पशुखाद्याचा रेट वेगवेगळ्या आपण बघतोय मार्केटमध्ये पशुखाद्य आहेत, त्याचा रेट ठरलेला असतो, पण वर्ष 1.5 वर्ष गेल्यानंतर रेट वेगळा दिसतो. मला सांगा की पशुखाद्याचा रेट कसा ठरतो आणि आपला कसा आहे?
ॲक्च्युली आपले जे रेट्स आहेत ते बाकीच्या कंपन्यांशी कम्पॅरेटिव्हली आपले रेट पण तेवढेच आहेत. बरं. फक्त कसं होतं जेव्हा रॉ मटेरियलचे रेट्स आता जसं की रेट एकदम हाय आहेत, जसं की जी सिच्युएशन वॉरची, त्याच्यामुळे रेट्स हाय आहेत, त्याच्यामुळे मग फीडचे रेट सुद्धा हाय होतात. त्याच्यामुळे रेट्स फ्लक्च्युएट होत राहतात. त्याच्यामुळे जर रेटशी रिलेटेड कोणाला असेल तर आमचा नंबर देऊ, त्याच्यावर डिरेक्टली कॉल करून तुम्ही आम्हाला रेट विचारू शकता. मित्रांनो, कारण की हा महत्त्वाचा प्रश्न विचारणं मागचं कारण आत्ता आपण रेट बघितला आणि आत्ता आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि जर तुम्ही 1-1.5 वर्षांना हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही म्हणाल की त्यावेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितला आहे हा रेट, मग आता तुम्ही हा रेट का म्हणताय. रेट हा फ्लक्च्युएट होत असतो जसं की त्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असेल तर रेटविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर, त्यांचा संपूर्ण पत्ता दिसत असेल, त्याच्यावर संपर्क करून या संबंधित माहिती तुम्ही घेऊ शकता. तर हे झालं याच्याबद्दल प्राईसबद्दल. जी मला सांगा की जर एखाद्याला आपली डीलरशिप घ्यायची असेल तर त्यासाठी काय प्रोसेस आहे? डीलरशिपसाठी आम्हाला KYC बेसिक जे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ती KYC लागेल. त्याच्यानंतर तुमचं चेकबुक लागेल, तुमचं पासबुक लागेल, प्रिव्हियस तुम्ही किती सेल करत होता, तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे ज्या बेसिक डिटेल्स असतात की तुमचं लोकेशन कुठलं, तर तिथं तुम्ही पहिला अगोदर कुठल्या कंपनीच्या प्रोडक्ट सेल करत होता, किती सेल करत होता, ह्या सगळ्या गोष्टींचे एक डिटेल्स असतात जी बेसिक इन्फॉर्मेशन आम्हाला लागेल. त्याला साधारणतः इन्व्हेस्टमेंट किती करावी लागते? इन्व्हेस्टमेंट ॲक्च्युली आम्ही असं काही नाही मागत आहे. फक्त तुम्ही जेवढ्या आमच्याकडून बॅग घेताय, जेवढा माल तुम्ही आमच्याकडून घेताय, फक्त त्याची जी अमाऊंट असेल ती फक्त कॅश अँड कॅरीमध्ये आम्ही घेतोय. आणि जर तुम्हाला कॅश अँड कॅरी होत नसेल तर तुम्हाला मग 50,000 डिपॉझिट करावं लागेल. आता जसं की आपण बघतोय वॉरची सिच्युएशन आहे आणि त्यामध्ये पशुखाद्याचे रेट वाढलेले आहे. मग एखादा काय करतो की स्वस्त पशुखाद्याकडे वळतो. तुम्हाला किती योग्य वाटतंय ते? हे अजिबात योग्य नाहीये. कारण स्वस्त पशुखाद्याकडे जर तुम्ही वळत असाल तर त्यांच्या जनावरांची जी न्यूट्रिशनची कॅपॅसिटी जेवढी असते, ते स्वस्त असलेलं पशुखाद्य ती कॅपॅसिटी कंप्लीट नाही करू शकत. त्याची न्यूट्रिशन जे रिक्वायरमेंट्स असतात ते जे स्वस्तातलं पशुखाद्य आहे, कारण त्यामध्ये कदाचित मिनरल मिक्सचर्स नसतील जे की गरजेचे असतात, टॉक्झिन बाइंडर नसेल, लायविस्ट नसेल, ह्या गोष्टी ज्या गरजेच्या असतात कदाचित त्यामध्ये नसतील. त्याच्यामुळं स्वस्त पशुखाद्य घेण्यापेक्षा एक क्वालिटी असलेलं पशुखाद्य घेतलेलं केव्हाही उत्तम. या उलट हा प्रश्न येतो की आपण पशुखाद्य देतोय, भरपूर प्रमाणात देतोय, पण दूध वाढत नाही, फॅट वाढत नाही. त्यामागचं कारण काय असू शकतं? तुमचं चारा नियोजन हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे सगळ्यात पहिला तर. कारण जेव्हा दूध वाढत नाही त्याच्यासाठी फक्त खाद्य हा एकमेव भाग नसतो की फक्त खाद्यावरच तुमचं दूध डिपेंड असायला हवं. कारण त्याच्यासोबत तुमचा ओला चारा, सुका चारा, पाणी तुम्ही किती प्रमाणात देताय, तुमचे वॅक्सिनेशन्स वेळेवर होत आहेत का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मिनरल मिक्सचर ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. कारण जनावरांना न्यूट्रिशन व्हॅल्यू त्यातून भरून निघतात, तर ही पण गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. मिनरल मिक्सचरमुळे सुद्धा खूप वेळा दुधामध्ये फरक पडतो. मित्रांनो, आता आपण जे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते बघूया आणि संपूर्ण त्यांच्याकडून माहिती घेऊया. मित्रांनो, जसं की आपण आता बघितले, संपूर्ण माहिती घेतली. कृष्णाई ॲग्रोफीड जे भुईंजमध्ये आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. आता त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोणते कोणते प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ताई नमस्कार, आणि मला सांगा की कोणते प्रोडक्ट आहेत आपल्याला? जे हे फीड आहे कृष्णाई स्पेशल फीड आहे. 50 किलोची बॅग आहे. ही टोटली युरिया फ्री बॅग आहे. म्हणजे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा युरिया यूज केलेला नाहीये. मिनरल मिक्सचर, टॉक्झिन बाइंडर, लायविस्ट युक्त खाद्य आहे. आणि यामध्ये 1 ते 1.5 आठवड्यामध्ये रिझल्ट येतोय. 1 ते 1.5 लिटर दूध आरामशीर वाटतं यामध्ये. त्याच्यानंतर हे आपलं अजिंक्यचे खास बैलांसाठी आपण बनवलेलं आहे. हे पण 50 किलोची बॅग आहे. हे दोन्ही ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे पॅलेट फॉर्ममध्ये पण आहे आणि मेश फॉर्ममध्ये पण आहे. ह्यामध्ये आपण कॉटन DOC, सोया DOC, शेंगदाणा पेंड, मका, उडीद डाळ, हरभरा या सगळ्या गोष्टी यामध्ये यूज केलेल्या आहेत. मिनरल मिक्सचर, मोलायसिस वगैरे. त्याच्यानंतर आपला पुढचं जे आहे तो आहे गहू भुस्सा. हा डिलक्स गहू भुस्सा. हा आपण कच्चा जो भुस्सा असतो त्या भुशाला आपण प्रोसेस करून बनवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये मिनरल मिक्सचर्स आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर टॉक्झिन बाइंडर आम्ही ह्यामध्ये सुद्धा यूज केलेलं आहे. याचा सुद्धा रिझल्ट खूप उत्तम आहे. मला सांगा की 44 किलोचे बॅग ठेवलेलं आहे, त्यामागचं कारण? कारण बॅगची साईज जी असते ना त्या साईज मध्ये 50 किलो नाही बसत. त्यामुळे ती जी साईज आहे त्यामध्ये 44 किलो आहे.
त्याच्यानंतर मका भरडा, तो पण 50 किलोमध्येच आहे आपला. उत्तम प्रतीचा मका भरडा घेऊन आम्ही त्याच्यापासून हा भरडा बनवलेला आहे. त्यामध्ये आम्ही DSP वापरलेला आहे, डाय कॅल्शियम फॉस्फेट, जे की कॅल्शियम इंटेक जे जनावरांना गरजेचं असतं, तर ते मका भरड्यामधून त्याची जी डेफिशियन्सी ती भरून निघू शकते. त्याच्यामुळे आम्ही मका भरड्यामध्ये यूज केलेलं आहे. त्यानंतर आपलं जे काल्फ स्टार्टर, जे की वासरांसाठी असतं स्टार्टर, त्याच्यानंतर ग्रोअर जे की कालवडींसाठी, त्याच्यानंतर गाभणसाठी हिप्पर आहे, आणि आपल्याकडे गोट फीड सुद्धा आहे. मला सांगा की आपण हे प्रोडक्ट देताना जी माहिती पाहिजे असेल ती माहिती कशी देता, म्हणजे एक प्रोडक्ट कसं वापरावं याच्याबद्दल माहिती दिली जाते का? हो, अगदीच. आम्ही प्रोडक्ट जेव्हा एखादा शेतकरी येतो तेव्हा आम्ही स्वतःहून सांगतो की आम्ही 1 लिटरला, आता अगदीच कृष्णाईचं जर आपण सांगत असू तर 1 लिटरला आम्ही जर त्यांची गाई 1 लिटर जर दूध देत असेल तर 300 ग्रॅम डोस आम्ही सजेस्ट करतो त्यांना. मला सांगा की आता आपल्या फ्युचर प्लॅनिंग काय असणार आहे कृष्णा फ्युचर ॲग्रोफीडचं? प्लॅनिंग म्हणजे आता ज्या पद्धतीनं आमच्या ज्या रिपीट ऑर्डर आहेत, तर त्या रिपीट ऑर्डरच्या अकॉर्डिंग आम्हाला प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे. मेन पॉईंट, आतापर्यंत फक्त आम्ही सातारापुरतंच आपल्या जे होतं प्रोडक्ट ते मर्यादित होतं. आता सातारच्या बाहेर सांगली, कोल्हापूर, नाशिक, लातूर, नांदेड, नगर साईडला आपलं खाद्य जात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही बरेच आमच्या बॅगच्या डिझाईन्समध्ये अजून आम्ही अपग्रेड करू. प्रोडक्टच्या जी आत्ता आमचा जो क्वालिटीवर फोकस आहे तो अजून फोकस इन्क्रीज करू, जेणेकरून आम्हाला अजून जेवढं बेस्ट देता येईल तेवढं आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. चालेल. शेवटला काय संदेश द्याल तुम्ही पशुखाद्याबद्दल? योग्य दर्जाचं पशुखाद्य केव्हाही वापरणं उत्तम. तर कृष्णाईचं पशुखाद्य होईल तुमचं ध्येय साध्य. त्यामुळे कृष्णाई ॲग्रोफीड्सला नक्की व्हिजिट द्या. कृष्णाई ॲग्रोफीडचे सगळे प्रोडक्ट नक्की वापरून पहा. युरिया मुक्त खाद्य आहे. वितरक होण्याची सुद्धा आता संधी आहे. तर नंबर्स आहेत, फोन करा आम्हाला आणि नक्कीच संधीचा फायदा घ्या.